नागरिकांची होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या पाठपुराव्याने पूर्व नागपूरला दक्षिण आणि मध्य नागपूरशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील अनेक दिवसापासून सुरू होते। आज पूर्व नागपुरातील वर्धमान नगर ते पारडी उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले। आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते लोकार्पण करून वर्धमान नगर उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू करण्यात आला। आज पूर्व नागपूरच्या सगळ्या नागरिकांचं स्वप्न हे पूर्णपणे कंप्लीट झालं। कारण हा पारडी ओव्हरब्रिज हा नागपूर शहरातला सगळ्यात मोठा दुर्घटनेवाला रस्ता होता आणि या ब्रिज करता आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले। आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी या महाराष्ट्रातला हा एकमेव असा ब्रिज आहे का हा पाची दिशाने जात आहे। याला 1000 कोटी रुपयाच्या वरत त्यांनी मान्यता दिली। भलाई उशीर झाला, परंतु 3 टप्पे आम्ही मागे सुरू केले होते आणि 2 टप्पे आज आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। पूर्व नागपूरच्या सर्व नागरिकांमध्ये जनतेमध्ये जल्लोष आहे का एवढा मोठा प्रश्न हा आज कंप्लीट रूपाने हा मार्गी लागलेला आहे आणि यामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत मिळेल। आणि या इथून अवकर आपण बसलो तर 5 मिनिटांमध्ये तुम्ही नागपूरच्या बाहेर या ठिकाणी जाणार आहात आणि हा ब्रिज चारही दिशेने जाणार असल्यामुळे नागरिकांना याचा बहुत मोठा फायदा होईल। राहत फार मोठ्या प्रमाणात म्हणजे हा संपूर्ण ब्रिज आता सुरू झालेला आहे का? हा संपूर्ण ब्रिज तीन आम्ही पहिले जे ओपन केले होते, आज 2 आम्ही टोटली उद्घाटन करून या ठिकाणी ओपन केले आहे आणि आता हा ओव्हरब्रिजचा प्रश्न टोटली सुटला आहे। या 5 साईडला जाणाऱ्या या ब्रिजचं विधिवत रूपाने उद्घाटन झालं आहे। आज 2 याचे उद्घाटन झालं आहे। वरचा प्रॉब्लेम पूर्णपणे हल झाला। आता खालचं जे आहे, खालचं अंडरब्रिज असेल, खालचे काही राहिलेले रस्ते असतील, तेही ताबडतोब या महिन्याभराच्या आतमध्ये तेही कंप्लीट